श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ कथा भाग 1 ते 20. आज आपण बघणार आहोत भाग 1. अक्कलकोटातील दिव्य अभंग आगमन. जगात अधर्म, दुःख आणि संकट वाढू लागली होती. अनेक लोक मन शांतीच्या शोधात होते. अशा वेळी दत्तावरचा मानले जाणारे श्री स्वामी समर्थ विविध तिथी श्रेष्ठ करत अखेर अक्कलकोट येथे आले. त्यांच्या तेजस्वी मुकुटमंडळाकडे पाहत लोकांच्या मनात आदर आणि भक्तिभाव निर्माण झाला. स्वामी कोणाच्या घरी कायम राहत नव्हत. कधी वडाच्या झाडाखाली, कधी मंदिराजवळ, तर कधी एखाद्या भक्ताच्या अंगणात बसत. त्यांच्या दर्शनासाठी गावाचे लोक येऊ लागले. श्रीमंत, गरीब, शेतकरी, व्यापारी, स्त्रिया, वृद्ध, लहान मुले सर्वांना त्यांच्या जवळ समान स्थान होते. एका दिवशी एक गरीब शेतकरी स्वामींच्या चरणी आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, महाराज, यंदा पाऊस पडला नाही, शेत वाळू गेली, घरात धान्य नाही, मुलांना अन्न देता येत नाही. स्वामी काही क्षण शांत राहिले. त्यांना जमिनीवरील थोडी माती हातात घेतली आणि म्हणाले, श्रद्धा ठेव, परमेश्वर भक्ताला कधीही उपाशी ठेवत नाही. शेतकरी नम्रपणे घरी परतला. दुसऱ्या दिवशी आकाशात काळे ढग दाटून आले. मुसळधार पाऊस सुरू झाला. काही दिवसात शेती हरिवली झाली. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. शेतकऱ्यांनी पहिल्या धान्याची मूळ स्वामींच्या चरणी अर्पण केले. स्वामी त्याला म्हणाले, हे माझे नाही, हा परमेश्वरांचा प्रसाद आहे. कधीही अहंकार करू नका. जे मिळेल त्यातून गरिबांना मदत करा. त्या दिवसापासून त्या शेतकऱ्याने प्रत्येक हंगामात गरजूंना धान्य वाटण्याचा संकल्प केला. त्यांच्या जीवनात सुख, समाधानी आणि भक्ती वाढत गेली. अक्कलकोट स्वामींच्या या कृपेची चर्चा अधिक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. श्री स्वामी समर्थ. तर आपण बघणार आहोत उद्या भाग 2. श्री स्वामी समर्थ.